निरंजन रूपाने आहे. पण निगोती जीवाला बंद होतो. कशामुळे बंद होतो? त्यांना बंद होण्याचं कारण काय? त्याला किती इंद्रिय आहेत? एक इंद्रिय, स्पर्शेंद्रिय. स्पर्शेंद्रियाने त्याला बंद होतो नाही. कारण का? एक स्पर्शेंद्रिय आहे, स्पर्शेंद्रियाच्या माध्यमातून त्यांना बंद होत आहे. मग त्याला बंद होतो, चित्ताला बंद होतो. सिद्ध भगवान जाणतात, ते पण जाणतात. सिद्ध भगवान केवळ जाणाचं तरी जाणतेच नाही, हे स्पर्शेंद्रियाचं तरी जाणतात नाही. मग दोघं जाणतात म्हणून बंद होतो का? जाणतात, पण केवली भगवान त्याचं काही यूज करत त्यांना कुठं बंद. मग जाणण्यामुळे बंद आहे का? का सांगा? एकाला बंद होतो, एकाला म्हणजे जाणण्याची क्रिया दोघांची चालू असताना एकाला बंद होतो आणि एकाला बंद होतो. एक निरंजन राहतो आणि एक अंजन आणि सहित राहतो. कारण का? मग तिथे आचार्य सांगतात, एक अपेक्षेने जाणण्याने बंद होत नाही. एक सामान्य नियम. जर जाणण्याने बंद झाला असता तर अनंत सिद्धांत बंद व्हायला पाहिजे. म्हणून जाणण्याने बंद होत नाही, एक सामान्य कथन. पुढे सांगते की आपण जाणत असताना ऍडिशनल काम करतो. राग आणि द्वेष काय करतो? ऍडिशनल हे काम करतो. बंद कुणामुळे झाला? ज्ञानाने जाणत असताना समजा आपण बाजारात काही अलंकार म्हणा, कपडे, वस्त्र आणायला गेलो आणि त्यांनी अलंकार वस्त्र आपल्यासमोर ठेवले. मग सगळेजण जाणत आहोत का नाही? जाणत आहोत. बंद नाही तुम्हाला. बंद काढायला नाही, हे कलर आवडत नाही, हे कापड आवडत नाही, हे डिझाईन आवडत नाही, हे मला आवडते. हे काय झालं? ज्याचा इष्ट काम. चारित्र्यामध्ये इष्ट अनिष्ट परिणाम म्हणजे ज्ञानासंगत चारित्र्याची परिणती आणि श्रद्धेची परिणती. हे मला आवडतं, हे आवडत नाही, हे रंग, हे वस्त्र, ही साडी मला सुखाला कारण आहे, श्रद्धेची परिणती. चारित्र्यामध्ये राग, श्रद्धेमध्ये विपरीतता, ज्ञात जाणण्याचं काम करतात. या अपेक्षेने चालताना त्यांना ज्ञानबंधाचं कारण नाही, रागद्वेष परिणाम बंधाचं कारण आहे. आता कथनचित ज्ञान बंधाचं कारण आहे. शाद्वाद पद्धती आहे. अनेकांतात्मक अनंत धर्मात्मक वस्तू शाद्वाद पद्धतीच्या द्वारे स्पष्टीकरण करायचं आहे. मग तेव्हा काय सांगणार? ज्ञानाचे मुख्य दोन भेद केले. काय केले? ज्ञानाचे मुख्य दोन भेद केले. कोणते दोन भेद केले? मुख्य निर्विकल्प आणि